हे गाइस, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल डिकोड बिट्स. सो गाइस, आजची आपला पायथॉन सिरीज पार्ट 8 मध्ये आपण बघणार आहोत पायथॉन कॉन्स्टंट व्हेरिएबल. सो सो तुम्ही प्रत्येक लँग्वेज मध्ये किंवा प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कॉन्स्टंट व्हेरिएबल तुम्ही बघितले असतील की एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू जर आपल्याला कॉन्स्टंट ठेवायची असेल किंवा थ्रू आउट द एक्झिक्युशन आपल्याला ती व्हॅल्यू चेंज करायची नसेल तर आपण त्या व्हेरिएबलला ऍज अ कॉन्स्टंट व्हेरिएबल डिक्लेअर करत असतो. तर सेम कन्सेप्ट पायथॉन मध्ये सुद्धा आहे. जावास्क्रिप्ट मध्ये आपण जर बघितलं तर जे एक स्पेसिफिक कीवर्ड आहे कॉन्स्ट म्हणून, आणि कॉन्स्ट कीवर्डचा यूज जर आपण केला आणि जर एखादा व्हेरिएबल डिक्लेअर केला तर तो व्हेरिएबल ऍज अ कॉन्स्टंट म्हणून डिक्लेअर होतो आणि त्याची व्हॅल्यू आपण नंतर थ्रू आउट द प्रोग्राम किंवा थ्रू आउट द एक्झिक्युशन आपण चेंज नाही करू शकत. तो सेम कन्सेप्ट पायथॉन मध्ये सुद्धा आहे, पण पायथॉन मध्ये अशा प्रकारचा कोणत्याही प्रकारचा कीवर्ड नाही आहे. जसं की जावास्क्रिप्ट मध्ये कॉन्स्टंट व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी कॉन्स्ट कीवर्ड आहे, तसं पायथॉन मध्ये कोणत्याही प्रकारचा कीवर्ड नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचा रूल त्यावर लागू होत नाही. जसं की जावास्क्रिप्ट मध्ये एखादा कॉन्स्टंट व्हेरिएबल डिक्लेअर केला तर त्याची व्हॅल्यू आपण चेंज नाही करू शकत, पण पायथॉन मध्ये हा रूल नाही आहे आणि पायथॉन मध्ये ऍक्च्युअल कॉन्स्टंट व्हेरिएबलचा कन्सेप्ट सुद्धा नाही आहे, जे पायथॉन कडनं दिलेला नाहीये. तर त्याला जर आपल्याला एखाद्या व्हेरिएबलला पायथॉन मध्ये ऍज अ कॉन्स्टंट म्हणून डिक्लेअर करायचं असेल तर आपल्याला काही रूल्स म्हणजे डेव्हलपरला स्वतःचे रूल डिफाईन करावे लागतात आणि त्याला ते कॉन्स्टंट व्हेरिएबल डिक्लेअर करावे लागतात. तर आता रूल काय, तर एखादा कॉन्स्टंट व्हेरिएबल आपल्याला जर डिक्लेअर करायचा असेल तर आपल्याला ते जे व्हेरिएबलचं नाव आहे ते पूर्ण व्हेरिएबलचं नाव कॅप्स लेटर मध्ये लिहावं लागतं. तर जेणेकरून त्या व्हेरिएबलला जर आपल्याला रिइनिशियलाइज करायचं आलं किंवा आपण बऱ्याच वेळेस एन नंबर्स ऑफ लाईन कोड लिहित असतो, 1000 2000 लाईनचा कोड लिहित असतो आणि एखादा व्हेरिएबल कॉन्स्टंट व्हेरिएबल जर आपण लाईन नंबर 10 किंवा लाईन नंबर प्रोग्रामिंगच्या सुरुवातीला जर आपण डिफाईन केला आणि लाईन नंबर 1000 च्या नंतर आपल्याला जर तो व्हेरिएबल यूज करायचा असेल आणि जर आपल्याला अशी गरज वाटली की या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला रिइनिशियलाइज करायची किंवा चेंज करायची आहे, तर आपल्याला ते लगेच समजायला हवं की जर आपण तो व्हेरिएबलचं नाव कॅप्स लेटर मध्ये जर डिक्लेअर केलं तर आपल्याला ते लगेच समजायला हवं की हा व्हेरिएबल जो आहे तो कॉन्स्टंट व्हेरिएबल आहे आणि याची व्हॅल्यू आपण चेंज नाही करू शकत. तर अशा प्रकारे पायथॉन मध्ये कॉन्स्टंट व्हेरिएबल डिक्लेअर करत असतो, पण कोणत्याही प्रकारचा रूल किंवा डेफिनेशन असं काही पायथॉन मध्ये अजूनपर्यंत तरी आलेलं नाहीये. सो जर पायथॉन मध्ये कॉन्स्टंट व्हेरिएबल आपल्याला डिक्लेअर करायचे असतील तर जस्ट कॅपिटल लेटरचा आपल्याला यूज करायचा आहे आणि जर तो व्हेरिएबल आपण अगेन ट्राय टू रिइनिशियलाइज तर आपण त्याला रिइनिशियलाइज करू शकतो पायथॉन मध्ये, पण कॅप्स लेटर मध्ये यूज केल्यामुळे आपण त्याला रिकॉग्नाइज करू शकतो की हा कॉन्स्टंट व्हेरिएबल आहे, तर याची व्हॅल्यू आपण चेंज करू शकत नाही किंवा करू नये. तर अशा प्रकारे पायथॉन व्हेरिएबल आपण डिक्लेअर असतो. तर आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत की कशा प्रकारे डिक्लेअर करतो आणि म्हणजे कशा प्रकारे पायथॉन मध्ये कॉन्स्टंट व्हेरिएबल डिक्लेअर होतात, तर ते आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. आता सपोज तुम्हाला एखाद्या फाईलची साईज डिफाईन करायची, कारण फाईलची साईज ही कधी चेंज होत नाही. जर काहीतरी तुमच्याकडे फंक्शनॅलिटी पायथॉन मध्ये की तुम्हाला 100 MB ची फाईल अपलोड करायची किंवा एखादा फोटोग्राफ आहे तर तो तुम्हाला 50 KB मध्येच फोटोग्राफ अपलोड करायचा आहे, तर त्या ठिकाणी आपण एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू जी आहे ती कॉन्स्टंट डिक्लेअर करत असतो. आता सपोज एखादा व्हेरिएबल तुम्हाला जर इथे डिक्लेअर करायचा तर आपण एक व्हेरिएबल घेऊया जस्ट मॅक्स, तर त्याला आपल्याला पूर्ण कॅपिटल लेटर्स मध्ये लिहायचं आहे मॅक्स फाईल साईज आणि त्याची व्हॅल्यू. तर सपोज 1000 KB किंवा 1000 MB जी काय असेल ती साईज मी या ठिकाणी दिलेली आहे. तर याला आपण काय कन्सिडर केलं की हा एक कॉन्स्टंट व्हेरिएबल आहे, याची व्हॅल्यू थ्रू आउट द एक्झिक्युशन चेंज व्हायला नको, पण याची व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो कारण कोणत्याही प्रकारचा रूल पायथॉन मध्ये कॉन्स्टंट व्हेरिएबल साठी डिफाईन झालेला नाही. सो आपण जस्ट इथे प्रिंट लिहिणार आहोत आणि हा जो व्हेरिएबल आहे याला इथे आपण प्रिंट करणार आहोत. तर इथे तुम्ही जर बघितलं तर इथे 1000 प्रिंट झालेले आहे, पण जर मला ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करायची तर मी चेंज करू शकतो. सो अगेन मी सेम व्हेरिएबल घेईल इक्वल टू 2000 आणि अगेन मी याला प्रिंट करणार आहे. इथे मॅक्स फाईल साईज सेव्ह करूयात, प्रिंट करूयात. तर इथे तुम्ही बघू शकता फर्स्ट लाईनला म्हणजे लाईन नंबर 2 ला इथे प्रिंट 1000 प्रिंट झालेले आहे आणि लाईन नंबर 5 ला इथे 2000 प्रिंट झालेले आहे. सो अशा प्रकारे कॉन्स्टंट व्हेरिएबल आपण डिक्लेअर करू शकतो, पण कोणताही रूल त्यासाठी नाही आहे, तर त्यामुळे आपण त्याला रिइनिशियलाइज पण करू शकतो. तर हे जस्ट तुम्हाला समजायला हवं की हा कॉन्स्टंट व्हेरिएबल आहे, म्हणून जस्ट डेव्हलपरने हा एक रूल सेट केलेला आहे की कॉन्स्टंट व्हेरिएबल जर पायथॉन मध्ये डिक्लेअर करायचा असेल
तर तुम्हाला पूर्ण जे व्हेरिएबलचं नाव जे आहे ते कॅप्स लेटर मध्ये किंवा कॅपिटल लेटर मध्ये लिहावं लागणार. तर अशा प्रकारे तुम्ही कॉन्स्टंट व्हेरिएबल पायथॉन मध्ये डिक्लेअर करू शकता. तर आता एक सिंपल एक्झाम्पल घेणार आहोत कॉन्स्टंट व्हेरिएबलचं. तर कॉन्स्टंट व्हेरिएबल कुठे आपण यूज करू शकतो. सो जर तुम्ही बघितलं तर आपण शॉपमध्ये बऱ्याच ठिकाणी शॉपमध्ये ग्रोसरी शॉप किंवा क्लोथ शॉप किंवा कोणत्याही शॉपमध्ये जातो, तर तिथे बिलिंग काउंटरला आपल्याला एक बिल दिलं जातं आणि त्यावर जीएसटी अमाऊंट सुद्धा असते. तर जीएसटी ही कधी कॉन्स्टंट असते. तर ऑब्व्हियसली ती प्रत्येक प्रॉडक्टवर वेगवेगळी असते. पण आता सपोज तुम्ही क्लोथ परचेस करायला गेले किंवा काहीतरी एक्सपेन्सिव्ह वस्तू परचेस करायला गेले, तर त्यावर फ्लॅट 18% जीएसटी अप्लिकेबल असते आणि ती कॉन्स्टंट असते. तर आपण एक व्हेरिएबल घेऊया कॉन्स्टंट ऍज अ जीएसटी म्हणून. सो इथे एक कमेंट टाकतो किंवा एक आपण एक व्हेरिएबल घेऊया. तर जीएसटी रेट हा एक आपण एक व्हेरिएबल घेतला आणि फ्लॅट 18% जीएसटी आपण यावर घेणार आहोत. सो पायथॉन मध्ये एखादं फंक्शन जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर आपण डीईएफ हा एक डेफिनेशनचा शॉर्ट फॉर्म आहे, हा एक कीवर्ड आहे पायथॉन मध्ये फंक्शन डिफाईन करण्यासाठी. तर त्या कीवर्डचा आपण युज करत असतो. तर इथे आपल्याला जीएसटी कॅल्क्युलेट करायची आहे. तर एक फंक्शन घेऊया आपण कॅल्क्युलेट जीएसटी म्हणून. आणि हे फंक्शन आहे तर याला आपल्याला दोन पॅरामीटर पास करायचे. तर एक राहील आपला जीएसटी. तर इथे आपण मल्टिपल म्हणजे हे कॉमन फंक्शन होईल आपलं. तर आपण जीएसटीचा रेट चेंज केला तर अकॉर्डिंगली आपली जीएसटी काय होईल कॅल्क्युलेट होणार आहे. सो आपण जीएसटी एक घेतला आणि जी आपली टोटल अमाऊंट असणार आहे किंवा जी ओरिजिनल अमाऊंट असणार आहे तर ती ओरिजिनल अमाऊंट या फंक्शनला आपण पास करणार आहोत. सो ओरिजिनल अमाऊंट, त्यानंतर कोलन आणि नंतर आपल्याला जो काही ब्लॉक ऑफ कोड लिहायचा किंवा जे काही कॅल्क्युलेशन करायचं तर कॅल्क्युलेशन आपण आता नेक्स्ट लाईनला करणार आहोत त्या ठिकाणी. सो आपल्याला आधी पर्सेंटेज काढायचे. आता 18% ही जीएसटी तर त्याला आपल्याला कन्व्हर्ट करावा लागणार आहे पर रुपीजला. पर रुपीज मध्ये त्याला कन्व्हर्ट करावं लागणार आहे आणि मल्टिप्लाय बाय प्राइस किंवा ओरिजिनल अमाऊंट. तर आपण आधी जीएसटी कॅल्क्युलेट करूया. सो जीएसटी पर्सेंटेज इज इक्वल टू, तर आता ही कॅल्क्युलेट कशी होते तर आपली जी इथे जीएसटी आहे म्हणजे इथे काय येणार आहे 18 येणार आहे. तर 18 डिवायडेड बाय 100. तर जीएसटी डिवायडेड बाय 100. तर इथे आपल्याला पर रुपीजला किती जीएसटी लागणार आहे तर 0.18 हे कॅल्क्युलेशन या ठिकाणी होणार आहे. आता आपल्याला ऍक्च्युअल जीएसटी अमाऊंट कॅल्क्युलेट करायची म्हणजे ओरिजिनल अमाऊंट जर आपली 1000 असेल किंवा 100 रुपीज असेल किंवा 2000 असेल तर त्यावर आपल्याला किती रुपये जीएसटी लागणार आहे 18%च्या अकॉर्डिंग. तर ते आपण कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. सो ते जस्ट आपण इथे जीएसटी अमाऊंट एक व्हेरिएबल घेऊया इज इक्वल टू. आता अगदी सिंपल आहे. हे जे आपण इथे पर्सेंटेज काढलेलं आहे जीएसटीचं तर ते मल्टिप्लिकेशन बाय आपलं ओरिजिनल अमाऊंट. ओरिजिनल अमाऊंट तर या ठिकाणी आपल्याला त्याची अमाऊंट मिळणार आहे की आपला जर ओरिजिनल बिल अमाऊंट जर आपला 1000 असेल तर त्यावर आपल्याला 18% जीएसटीच्या अकॉर्डिंग किती अमाऊंट लागणार आहे तर 180 रुपीज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ऍज पर 100. जर आपलं ओरिजिनल अमाऊंट 1000 असेल तर आपल्याला जीएसटीची अमाऊंट ही 180 लागणार आहे. सो त्या ठिकाणी आपण अमाऊंट कॅल्क्युलेट केली. तर आता आपल्याला टोटल प्राइस कॅल्क्युलेट करायची. ऑब्व्हियसली आपल्याला ओरिजिनल अमाऊंट पे करायची आहे त्यासोबत आपल्याला जीएसटी सुद्धा पे करावी लागते. सो आपण इथे टोटल अमाऊंट हे सुद्धा कॅल्क्युलेट करणार आहोत इज इक्वल टू. तर आता टोटल अमाऊंट कशी कॅल्क्युलेट करणार आपण तर जी जीएसटी ची अमाऊंट आलेली आहे ती प्लस ओरिजिनल अमाऊंट. आधी आपण ओरिजिनल अमाऊंट घेऊया प्लस जीएसटी अमाऊंट. तर या ठिकाणी आपलं जे कॅल्क्युलेशन आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. आता याला आपल्याला जस्ट रिटर्न करायचं आहे. सो आपण आता रिटर्न काय काय करणार आहोत रिटर्न टोटल अमाऊंट आणि जीएसटी अमाऊंट दोन्ही आपल्याला हे रिटर्न करायचे. सो आधी जीएसटी अमाऊंट रिटर्न करूया आणि कॉमा देऊन टोटल अमाऊंट. तर या ठिकाणी आपण दोन्ही जे अमाऊंट्स आहेत तर ते दोन्ही अमाऊंट या ठिकाणी काय केलेले आहेत रिटर्न केलेले आहेत. आता नेक्स्ट लाईनला जाऊया. तर आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे जी ओरिजिनल अमाऊंट आहे ती ओरिजिनल अमाऊंट आपल्याला डिक्लेअर करायची आहे. सो त्यासाठी अगेन आपण एक व्हेरिएबल घेणार आहोत ओरिजिनल अमाऊंट इज इक्वल टू सपोज 1000. कॅल्क्युलेशन एक इझी व्हॅल्यू घेतो जेणेकरून आपल्याला लगेच समजेल की कॅल्क्युलेशन कशा प्रकारे होत आहे. सो आपण इथे ओरिजिनल अमाऊंट 1000 घेतलेला आहे.
तर 1000 घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की त्याची ह्या फंक्शन मध्ये हे जे फंक्शन आहे किंवा एक डेफिनेशन आहे केलेली आपण डिक्लेअर केलेली, तर तिचा यूज करून कॅल्क्युलेशन करायचं. तर आपण आधी दोन व्हेरिएबल अगेन इथे दोन व्हेरिएबल घेणार आहोत. हे जे जीएसटी अमाऊंट आणि टोटल अमाऊंट आहे तर यांना गेट करण्यासाठी तर सेमच घेऊया आपण. हे जे दोन व्हेरिएबल्स आहे या दोन व्हेरिएबलला कॉपी करून इथे टाकतो. इक्वल टू हे जे फंक्शन आहे आपलं कॅल्क्युलेट जीएसटी, तर त्या कॅल्क्युलेट जीएसटी ला आपल्याला आता इथे व्हॅल्यू पास करायची. आता व्हॅल्यू कुठून येणार, आपल्याला इथे जीएसटी पास करायची. तर हा जीएसटी जो रेट आहे तो व्हेरिएबल जो आहे तर तो व्हेरिएबल आपण पास करूया आणि ओरिजिनल अमाऊंट हा एक जो व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल आपण या फंक्शनला इथे पास करणार आहोत. ते कारण या फंक्शन मध्ये दोन आर्ग्युमेंट्स आहेत म्हणून आपण त्याला हे दोन व्हेरिएबल्स जे आहे ते पास केलेले आहेत. तर इथून पास झाल्यानंतर इथे जे आपण लाईन्स ऑफ कोड लिहिलेला आहे तर त्या अकॉर्डिंग टू दॅट आपलं कॅल्क्युलेशन परफॉर्म होईल आणि ते आपल्याला काय होणार आहे, रिटर्न होणार आहे. तर आता रिटर्न झाल्यानंतर आपल्याला त्याला प्रिंट सुद्धा करावं लागणार आहे. तर कारण आपल्याला ते समजणार नाही की कॅल्क्युलेशन बरोबर झालाय की चुकीचं झालंय. तर त्यासाठी आपण काय करूयात, इथे त्याला प्रिंट करणार आहोत. सो जस्ट इथे आपल्याला प्रिंट फंक्शन घ्यायचं आहे. प्रिंट फंक्शन मध्ये एफ आणि स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये आपण इथे लिहिणार आहोत ओरिजिनल अमाऊंट, ओरिजिनल बिल अमाऊंट विदाउट जीएसटी. म्हणजे विदाउट जीएसटी आपला अमाऊंट किती असेल, हे जे ओरिजिनल अमाऊंट व्हेरिएबल आहे त्याला आपल्याला इथे प्रिंट करायचं आहे. आता नंतर अगेन आपण एक प्रिंट फंक्शन घेणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला जीएसटी अमाऊंट प्रिंट करायची. सो इथे जीएसटी अमाऊंट आणि अगेन आपल्याला कर्ली ब्रॅकेट मध्ये जी काही आपली जीएसटी अमाऊंट आहे, हा जो व्हेरिएबल आहे या व्हेरिएबल मध्ये जीएसटी अमाऊंट आपली स्टोअर झालेली आहे. तर ती जीएसटी अमाऊंट आपण काय करणार आहे, इथे प्रिंट करणार आहोत. आता इथे जीएसटी अमाऊंट प्रिंट झाली तर ती अमाऊंट प्रिंट झाली, पण त्यावर किती पर्सेंटेज जीएसटी लागला हे जर आपल्याला प्रिंट करायचं असेल तर अगेन आपण इथे एक पॅरेंथेसिस घेऊया आणि पॅरेंथेसिस मध्ये कर्ली ब्रॅकेट आणि हा जो जीएसटीचा रेट आहे त्या रेटला सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, इथे प्रिंट करायचं आहे. आणि यानंतर आपण एक पर्सेंटेजचं साइन पण लावू शकतो जेणेकरून इथे 18% हा जीएसटी रेट आपल्याला या ठिकाणी काय होणार आहे, शो होणार आहे. सो आता आपण ओरिजिनल अमाऊंट प्रिंट केली, जीएसटी रेट प्रिंट केला, म्हणजे जीएसटी अमाऊंट आणि रेट प्रिंट केला. आता आपल्याला टोटल अमाऊंट प्रिंट करायची, म्हणजे जीएसटी इन्क्लुडिंग, म्हणजे ओरिजिनल अमाऊंट प्लस टोटल जीएसटी अशी जी आपली फायनल अमाऊंट झाली किंवा टोटल अमाऊंट झाली तर ती आपण प्रिंट करूयात. सो इथे प्रिंट फंक्शन मध्ये अगेन एफ. आता एफ कशासाठी घेतो हा कन्सेप्ट आपला लास्ट व्हिडिओमध्ये झालेला आहे. जर तुम्हाला ते माहित नसेल तर आपल्या लास्ट व्हिडिओला व्हिजिट करा. स्ट्रिंग ह्या कन्सेप्टला तुम्ही व्हिजिट करू शकता. तर स्ट्रिंग मध्ये मी सांगितलंय की एफ जो आपण इथे यूज करतो तो कशासाठी यूज करतो, तर त्या व्हिडिओला चेकआउट करा जेणेकरून तुम्हाला हा कन्सेप्ट सुद्धा तुमचा क्लिअर होऊन जाईल. सो एफ घेतलेला आहे तर ऍक्च्युली स्ट्रिंग आणि आपलं जे व्हेरिएबल आहे यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी आपण एफचा यूज या ठिकाणी करत असतो. सो इथे आपल्याला टोटल अमाऊंट प्रिंट करायची. सो इथे आपण टोटल अमाऊंट विथ जीएसटी हे आपण प्रिंट करणार आहोत आणि अगेन कर्ली ब्रॅकेट मध्ये ही जी टोटल अमाऊंट हा जो व्हेरिएबल आहे या व्हेरिएबलला आपल्याला इथे प्रिंट करायचा आहे आणि सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर आपण याला रन करूयात. सो इथे जर तुम्ही या प्रोग्रामला रन केलं तर तुम्ही इथे बघू शकता ओरिजिनल बिल अमाऊंट विदाउट जीएसटी 1000. आपली बिल अमाऊंट जी होती ती 1000 होती आणि त्यावर 18% जीएसटीच्या अकॉर्डिंग 180 रुपीज आपलं जीएसटी लागलेला आहे आणि 180 रुपीज प्लस आपलं ओरिजिनल बिल म्हणजे 1000 दोघांचं कॅल्क्युलेशन होऊन आपली टोटल फायनल अमाऊंट जी आहे ती 1180 रुपीज ही आपली या ठिकाणी टोटल अमाऊंट कॅल्क्युलेट झालेली. सो अशा प्रकारे तुम्ही कॉस्ट व्हेरिएबलचा यूज करून वेगवेगळ्या प्रकारचं कॅल्क्युलेशन करू शकतात आणि जे काही कॉन्स्टंट व्हॅल्यूज असतात तर त्यांना सुद्धा तुम्ही अशा प्रकारे डिक्लेअर करू शकतात. तर तुम्ही ऑब्व्हियसली आता प्रत्येक गोष्टीवर हे जीएसटी जी आहे पर्सेंटेज ती वेगवेगळी असते. इथे आपण आता फ्लॅट 18% घेतली तर इन फ्युचर तुम्हाला जीएसटी चेंज करायची असेल तर तुम्हाला फक्त हा जो रेट आहे तो चेंज करायचा. सपोज मला 12% जीएसटी हवी आहे तर मी इथे 12% चेंज केलं, याला रन केलं तर तुम्ही बघू शकता आता 12%च्या अकॉर्डिंगली आपलं कॅल्क्युलेशन परफॉर्म झालेलं आहे.
आणि आता आपल्याला फक्त 120 रुपीज जीएसटी द्यायची आहे ऑन अ 1000 रुपीज अमाऊंट आणि आपलं टोटल बिल जे झालेलं आहे ते 1120 रुपीज झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कॉन्स्टंट व्हेरिएबलचा यूज करून कॅल्क्युलेशन करू शकता किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला कॉन्स्टंट व्हेरिएबलची गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे कॉन्स्टंट व्हेरिएबल डिक्लेअर करून यूज करू शकता. सो अगदी सिंपल कन्सेप्ट होता. आय होप तुम्हाला आजचा कन्सेप्ट समजला असेल. सो आजचा कन्सेप्ट जर तुम्हाला समजला असेल तर आपल्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कन्सेप्ट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.